नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी रेशन कार्ड संदर्भात राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय. सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दरम्यान आता चारचाकी वाहनधारक आणि आयकर भरणाऱ्यांसह वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांची जिल्हा पुरवठा विभागाकडून पडताळणी केली जाणार आहे. राज्य सरकारकडून रेशन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. दरम्यान गरज नसतानाही मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची शोध मोहीम राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत पात्र रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना दरमहा रेशन दुकानातून मोफत धान्याचे वितरण करण्यात येतं. त्यामध्ये आयकर भरणारे, चारचाकी वाहन असलेले, जीएसटी क्रमांक असलेले, त्याचबरोबर 1,00,000 रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता चारचाकी वाहन असणारे, इन्कम टॅक्स भरणारे आणि वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा अधिक असलेल्या रेशन कार्ड धारकांना आता कोणत्याही रेशन योजनेचा फायदा मिळणार नाही. एवढंच नाही तर या लाभधारकांना अपात्र ठरवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयासंदर्भात आता नागरिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. परंतु या संदर्भात स्पष्टीकरण देत असताना राज्य सरकारने म्हटलं आहे, रेशन कार्ड संदर्भात जर अटी आणि नियम लावले नाही तर रेशन कार्ड ज्या सामान्य लोकांसाठी आपण देतो, खरंच ज्यांना अन्नधान्याची गरज आहे, खरंच जे अन्नधान्य सुद्धा खरेदी करू शकत नाही, त्या लोकांना याचा फायदा होणार नाही. त्यामुळेच आम्ही अशा प्रकारचे नियम कठोर करत असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.